नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. शरद मोहोळ टोळीच्या सदस्यासह तिघा सराईत गुन्हेगारांना अटक. 4 पिस्तुलासह 5 जिवंत काडतुसे जप्त. शरद मोहोळ टोळीचा सदस्य असलेल्या तिघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने अटक करून त्यांच्या ताब्यातून 4 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे शहरात गंभीर गुन्ह्यांचा कट उधळल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्यामध्ये प्रवीण गुंडेश्वर अंकुश, वय 21 वर्षे, राहणार शनीनगर कात्रज, विकी दीपक चव्हाण, वय 20 वर्षे, राहणार हिंजवडी, आणि रोहित फुलचंद भालशंकर, वय 22 वर्षे, राहणार जाधवनगर वडगाव यांचा समावेश आहे. विकी चव्हाण हा कुख्यात शरद मोहोळ टोळीचा सक्रिय सदस्य असून तो मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील रहिवासी आहे. याच वर्षी हिंजवडी पोलिसांनी त्याला 2 पिस्तूल आणि 4 काडतुसांसह पकडले होते. प्रवीण अंकुश याच्या विरुद्ध घाटकोपर पोलीस ठाण्यात 2023 मध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर रोहित भालशंकर याच्या विरुद्ध हिंजवडी, खडक आणि शिरूर पोलीस ठाण्यात चोरी, पोस्को आणि आमे ऍक्ट अंतर्गत गुन्हे नोंद आहेत. नोव्हेंबर 12 रोजी युनिट 2 चे पोलीस अंमलदार अमर राणे यांना माहिती मिळाली की काही रेकॉर्डवरील सरीत गुन्हेगार हिंजवडी मान रोडवरील बोडकेवाडी फाटा येथे येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि तिघांना पकडण्यात यश मिळवले. त्यांच्या ताब्यातून 4 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, दीपक खरात, संजय गवारे, प्रवीण दळे, नितीन ढोरजे, कृणाल शिंदे, तुषार शेटे, मोहम्मद नदाफ, भाऊसाहेब राठोड, विक्रम कुदळबाबा चव्हाण, अली शेख, कृष्णा शितोळे, प्रशांत सईद, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, रवी पवार आणि धनंजय जाधव यांनी सहभाग घेतला. प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड.